नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकरी आपल्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अन्न पिकवतात. त्यांची मेहनत खूपच मोठी असते. तर शेतकरी मित्रांनो, म्हणूनच त्यांना देशाचा कणा म्हटले जाते. भारतातील बरेच लोक शेतीशी थेट किंवा आटपट्या मार्गाने जोडलेले आहेत. पण आजकाल शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. कधी खूप पाऊस होतो तर कधी दुष्काळ पडतो. कधी वादळ येते तर कधी बाजारात दर कमी होतात. तर शेतकरी मित्रांनो, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होते. म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. PM किसान योजना म्हणजे काय? तर शेतकरी मित्रांनो, ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत शेतकऱ्यांना पैसे दिले जातात, जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांसाठी थोडी आर्थिक मदत मिळावी. शेतकऱ्यांना या योजनेतून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. तर शेतकरी मित्रांनो, हे पैसे एकदम न देता 3 वेळा देतात. प्रत्येक वेळी 2,000 रुपये या हप्त्याचे वेळापत्रक असते. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, तर दुसरा हप्ता एप्रिल जुलै, तिसरा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे कोणत्याही मधल्या माणसाला यात अडथळा आणू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना या योजनेचा वापर बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी करतात. तर काही शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी, औषध रोपरचनासाठी किंवा शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या यंत्रणासाठी देखील हे पैसे वापरतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकारकडून कर्ज घेण्याची गरज कमी होते. तर शिवाय बँकेचा वापर केल्यामुळे त्यांचे आर्थिक व्यवहारही सुरक्षित होतात. वेळेवर पैसे मिळाल्यामुळे त्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी तयारी करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो, योजना कोणाला मिळते आणि कोणाला नाही, या योजनेसाठी पात्र शेतकरी कोण, त्यांचं स्वतःच्या नावावर शेती आहे, कोण पात्र नाही, सरकारी नोकरी करणे लोक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, अर्थत्वचा जास्त कर भरणारे लोक, संस्था किंवा कंपनीच्या नावावर शेती असलेल्या, नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, आधार कार्ड, जमीन कागदपत्र, बँक खात्याची माहिती, फोटो, मोबाईल नंबर, नोंदणी कशी करावी. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी खालीलपैकी कोणतेही मार्ग वापरून नोंदणी करू शकतात. जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन PM किसान ब्लॉगवर या वेबसाईटवरून CSC केंद्रावरून PM किसान मोबाईल ॲपवरून शेतकऱ्यांना कोणतीही पर्याय निवडता येतो. हे सर्व मार्ग खूप सोपे आणि सोयीचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हप्त्याची माहिती आजपर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा झाला. पुढील 19वा हप्ता मे 2025 मध्ये दिला जाणार आहे. या हप्ता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूप मदत होते. आपला हप्ता मिळाला की नाही हे कसे तपासावे, तुम्ही आता कोणत्याही पद्धतीने तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, वर्षाला 6,000 रुपये ही काही शेतकऱ्यांसाठी कमी असतात. काही वेळा बँक खाते किंवा आधार कार्डशी संबंधित समस्या येतात. त्यांच्याकडे जास्तीची जमीन नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. काही भागात इंटरनेट किंवा माहितीचा अभाव असल्यामुळे शेतकरी नोंदणी करू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सुधारणा काय कराव्यात? शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 10,000 रुपये केली जावी. प्रत्येक गावात नोंदणीसाठी शिबिरे द्यावीत. भूमिहीन
शेती मजुरांना या योजनेत सामावून घ्यावे. तक्रारीचे निरंतर लवकर करावे. यासाठी स्वतंत्र केंद्र तयार करावे. ज्या भागात इंटरनेट नाही तिथे मोबाईल व्हॅन पाठवून माहिती घ्यावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे त्यांना थोडी आर्थिक मदत मिळते. वेळेवर पैसे मिळाल्यामुळे शेतीची तयारी आणि खर्चाचे नियोजन करणे सोपे होते. काही सुधारणा केल्यास ही योजना अजून जास्त उपयोगी ठरू शकते. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.